येऊ दे ना, अजून कोणी आलेलं नाही. तू एकटाच दिसतोयस. कोण कोण जॉईन झालेत? कोण कोण जॉईन झाले? हाय संपदा, हाय फारा, हाव यू, हाय धीरज. माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय? हॅलो सुनंदाजी, माझा आवाज ऐकू येतोय का व्यवस्थित? आपण एक 5 मिनिटात चालू करूया. हॅलो आई बाबा. हाय श्वेता, थँक्यू सो मच. हॅलो कुलकर्णी काका. हाय अमोल. हाय अजिता, हाव आर यू? हाय श्वेता. थँक्यू मीना काकू. हॅलो मुकुंदजी. हॅलो सुषमाजी. हॅलो जगदीश काका. हाय समीर. एक 5 मिनिटात आपण सुरू करूया. कसे आहात सगळेजण? आज पहिल्यांदाच मी फेसबुकवरती लाईव्ह करते. हॅलो मनीष जी, कसे आहात? हॅलो पूजा वहिनी. एक खूप सुंदर असा विषय घेऊन आले लता मंगेशकरांचा. आपली म्युझिकची युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणू शकतो, लता मंगेशकरजी. त्यांच्याबद्दल बोलण्याची खरं तर माझी पात्रता नाही. हॅलो दीपा. हॅलो अजित दादा, थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो संदीप. हॅलो सरिता काकू. हाय मृदुला. हॅलो आशिष. हॅलो शालिनी. हाय. आय थिंक हॅलो नीलमजी. हॅलो सुहास मामा. वैशाली. हॅलो. मला वाटतं बऱ्यापैकी सगळेजण जॉईन झालेत, तर आपण सुरुवात करूयात का? हॅलो पुष्पिता. हाय सुषमा. आय थिंक वी शुड स्टार्ट नाव. सगळेजण कसे आहात? मी अशी आशा करते की सगळेजण आपापल्या घरात आहात, सगळेजण सुरक्षित आहात. तर आपल्यावरती हे जे कोविड-19चं संकट कोसळलंय, तर ह्या संकट सगळ्या विश्वावरच आहे. सगळ्या जगात लोक हे फेस करतायत ही कलॅमिटी. तर आपण सगळेजणच वेगळ्या वेगळ्या प्रकारे या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो आपापल्या परीने. स्पेशली आपले जे डॉक्टर्स आहेत, आपले जे नर्सेस, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, जे सगळे अत्यावश्यक सेवेतले लोक आहेत, हे लोक खूप आपल्या जीवाची पर्वा न करता आपण सेफ राहावं म्हणून हे लोक 12-12 तास, 24-24 तास झटतायत, काम करतायत. तर ह्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपले पुणा गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार आणि अजित कुमठेकर यांनी स्नेहमंच आणि फाईट अगेन्स्ट करोना अशा ग्रुप्सची स्थापना केली आहे. तर ह्या ग्रुपच्या अंतर्गत बऱ्याच सोशल ॲक्टिव्हिटीज होत असतात. जसं की जे आपले गरजू लोक आहेत त्यांना ॲम्ब्युलन्स, अन्नधान्य, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत, ह्या गोष्टी पुरवल्या जातात.
तर तसंच आमच्यासारखे जे आर्टिस्ट आहेत, होतकरू कलाकार आहेत, आम्हीही या प्लॅटफॉर्मवरून, खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे फेसबुकचा, तर या प्लॅटफॉर्मवरून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करू शकतो घर बसल्या. तर त्यासाठी मी अजितदादा आणि किशोरदादांचे सगळ्यात आधी आभार मानते की त्यांनी मला या सोशल कॉजमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. तर मला वाटतं आता मी जास्त बोलत नाही. मी पल्लवी पाठक, बहारेनवरून आपल्या सगळ्यांशी फेसबुकच्या माध्यमातून जोडले गेले. तर आजचा आपला विषय आहे लता मंगेशकर यांची अवीट गोडीची गाणी. तर त्यांच्याबद्दल मी फार काही बोलू शकत नाही, माझी पात्रता नाही त्यांच्याबद्दल काही बोलायची. तर याच गाण्यांमधली काही ठराविक सुंदर गाणी आहेत, ती मी माझ्या परीने सादर करायचा प्रयत्न करते. काही चूकभूल झाली तर कृपया आपली समजून गोड मानून घ्या. तर सगळ्यात आधी मी माझे सद्गुरू आणि माझे आई वडील, माझे सर्व ज्येष्ठ नातलग, माझे सर्व ज्येष्ठ आप्त जे माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत, त्यांना मी वंदन करते आणि कार्यक्रमाची सुरुवात करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हॅलो समीप, बाबा माझे बघतायत. हाय बाबा. हॅलो विक्रांत. कमेंट्स खूप फास्ट जात आहेत, त्यामुळे कदाचित मी कोणाचं तरी नाव मिस करण्याची शक्यता आहे, सो त्याबद्दल सॉरी. तर आता आपण फार वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं गाणं मी तुमच्यासाठी निवडलंय राजकुमार चित्रपटातलं शम्मी कपूर आणि साधना यांच्यावरती चित्रित केलेलं. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि स्वर अर्थातच लताजी मंगेशकर यांचं. जगी
तेरे बिना रहा न जाए आजा। जल की मछलियाँ जल में है प्यासी, जल की मछलियाँ जल में है प्यासी। खुशियों के दिन है, खुशियों के दिन है, फिर भी उदासी, फिर भी उदासी। लेकर मेरा प्यारा आजा, अब किनारा मेरे राजकुमार, तेरे बिना रहा न जाए आजा। आई बहार दिन है बेकरार मेरे राजकुमार, तेरे बिना रहा न जाए आजा। आय होप गाणं तुम्हाला आवडलं असेल. पुढचं गाणं मी घेतलंय जे माझं पर्सनल फेवरेट आहे आणि माझा एक खूप छान जुना मित्र आहे जो गायक आहे अजय राव, त्यांनी मला ही फरमाईश केली होती. तर चित्रपट आहे बहारों के सपने, म्युझिक डायरेक्टर आहेत आर डी बर्मन.
जगदीश सर. जब से मेरी नजर माथे पे बन गई, बिंदिया नयन तेरे देखो सजना. जब से मेरी नजर माथे पे बन गई, बिंदिया नयन तेरे देखो सजना. भर ली जो प्यार से मेरी कलाइयाँ, पिया तेरी उंगलियाँ हो गई कंगना. क्या जानू सजन होती है क्या गम की शाम, जल उठे सोने जब याद आना. क्या जानू सजन होती है क्या गम की शाम, जल उठे सोने जब याद आना. क्या जानू सजन. हे गाणं माझं खूप पर्सनल फेवरेट गाणं आहे. खूप दिवसांनी मी हे गायले, मला खूप मजा आली. आय होप तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आवडलं असेल, तुम्ही सगळ्यांनी सुद्धा खूप एन्जॉय केला असेल. थँक्यू मनीष दादा. जा. ह्याच्या पुढचं जे गाणं आहे ते सुद्धा खूप सुंदर आणि खूप अवीट गोडीचं असं गाणं आहे. चित्रपट आहे दिल एक मंदिर. मला वाटतं सिनेमाचं नाव ऐकूनच बऱ्याच जणांना गाणं कुठलं आहे ते लक्षात आलं असेल. मीना कुमारीवरती चित्रित केलेलं हे खूप छान गाणं आहे. मी म्हणलं मगाशी तसं ओल्ड इज गोल्ड आपण जसं म्हणतो तसं ही जुनी गाणी जी आहेत ती आपल्याला त्या नॉस्टेल्जियामध्ये घेऊन जातात. लताजींची असू दे, आशाजींची असू देत, किशोरदा, रफी साहेबांची कुठलीही जुनी गाणी असू देत, त्याला आपण इमॉर्टल म्हणतो. कारण ती गाणी आपल्या मनावरती अधिराज्य करतात. ती गाणी आहेत ती आपल्याला अगदी नॉस्टेल्जियामध्ये घेऊन जातात. तर तसंच हे पुढचं एक गाणं आहे. थँक्यू दाणी सर.
जितेंद्र जी. हॅलो अश्विनी, थँक्यू सो मच. हॅलो रोहिणी. पुढचं गाणं आहे तेही अतिशय सुंदर गाणं आहे, थोडंसं क्लासिकल बेस्ड असं आहे. सगळ्यांचा काय म्हणू, क्लोज टू ऑल ऑफ आवर्स हार्ट्स असा चित्रपट आनंद. आनंद या चित्रपटातलं पुढचं गीत आहे. संगीतकार आहेत सलील चौधरी. ना जिया लागे ना. जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना. जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना. जिया लागे ना. जिया भूले थे कहाँ याद नहीं, तुझको पाया है जहाँ सांस फिर आई वही. जिया भूले थे कहाँ याद नहीं, तुझको पाया है जहाँ सांस फिर आई वही. जिंदगी तेरे सिवा हाय भाई नाना. जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना. जिया लागे ना. जिया लागे ना. जिया लागे ना. पिया तेरी बावरी से रहा जाए ना. जिया लागे ना. पिया तेरी बावरी से रहा जाए ना. तुम अगर जाओ कहीं जाओ कभी, वक्त से कहना जरा वो ठहर जाए वही. तुम अगर जाओ कभी जाओ कहीं, वक्त से कहना जरा वो ठहर जाए वही. वो घड़ी यहीं रहे ना जाए ना. जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना. जिया लागे ना. मला वाटतं मी जास्त बोलत नाही. मी गाणी घेते बॅक टू बॅक सो दॅट आपली जास्तीत जास्त गाणी पूर्ण होतील. अमोल जोशी फरमाईश करतायत, माधुरी दीक्षितचा वाढदिवस आहे आज. नक्की प्रयत्न करते मी. आपला जर वेळ उरला शिल्लक राहिला तर मी नक्की. आणि मला वाटतं केदार कुलकर्णी यांनी सुद्धा फरमाईश केली होती, लग जा गले.
तर मी नक्की प्रत्येक गाण्याचं एक एक कडवं घ्यायचा प्रयत्न करते. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. थैंक यू राधिका. ये हो कहीं इनका साया मेरे दिल से जाता नहीं, इनके सिवा अब तो कुछ भी नजर मुझको आता नहीं. ये हो कहीं इनका साया मेरे दिल से जाता नहीं. ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. हाय रिचा, थँक यू सो मच. हॅलो रवींद्रजी. हाय शिल्पा, कशी आहेस. हाय मनीषा. ठोकर जहाँ मैंने खाई इन्होंने पुकारा मुझे. ये हम सफर है तो काफी है इनका सहारा मुझे. ठोकर जहाँ मैंने खाई इन्होंने पुकारा मुझे. ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. थँक यू श्वेता. थँक यू विक्रांतजी. ॲक्च्युली मला आत्ताच कळलं की
आज जागतिक कुटुंब दिवस आहे. तर खरं तर आता अशी परिस्थिती आहे की आपल्या सगळ्यांना एक कुटुंब म्हणून आपल्या देशाला, आपल्या जगाला वाचवण्याची गरज आहे. तर मी परत हे आवाहन करते की सगळ्यांनी घरात राहा, सेफ राहा, आपल्या फॅमिली बरोबर वेळ घालवा. आजच्या या धकाधकीच्या सगळ्या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या आईवडिलांबरोबर, आपल्या मुलांबरोबर, आपल्या बहीण भावंडांबरोबर वेळ नाही घालवता येत. तर ही एक चांगली संधी आहे असं आपण समजूया. घरात राहूयात, नवीन काहीतरी शिकूयात, नवीन गोष्टी एक्सप्लोर करूयात. तर जागतिक कुटुंब दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळेजण आपापल्या कुटुंबांबरोबर राहा, सेफ राहा, सुरक्षित राहा. तर याच्या पुढचं गाणं असंच खूप सुंदर गाणं आहे. सलील चौधरींचं संगीत आहे. सिनेमा आहे परख आणि साधना यांच्यावरती चित्रित केलेला आहे. तर कालच पुण्यात पाऊस पडला, तर पाऊस आणि हे गाणं अशी खूप सुंदर एक मजा आहे. तर इथून हे पुढचं गाणं मी सादर करते आपल्यासमोर. ओ सजना बरखा बहार आई. ओ सजना ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई. ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई. ओ सजना. थँक्यू मारुलकर काकू. प्यासे प्यासे मेरे नयन तेरे ही ख्वाब में खो गए. ऐसे रिमझिम में ओ सजन, प्यासे प्यासे मेरे नयन तेरे ही ख्वाब में खो गए. सावरी सलोनी घटा जब जब छाई, सावरी सलोनी घटा जब जब छाई,
पुढचं गीत आहे प्रेम पुजारी चित्रपटातलं. संगीत आहे S.D. बर्मन यांचं. देवानंद आणि वहिदा रहमान यांच्यावरती चित्रित केलेलं गाणं आहे. अतिशय सुंदर गाणं आहे. रंगीला रे हे रंगीला रंगीला रे तेरे रंग में यूं रंगा है मेरा मन. चलिया रे ना बुझे है किसी जल से ये जलन. ओ रंगीला रे तेरे रंग में यूं रंगा है मेरा मन. छरिया रे ना बुझे है किसी जल से ये जलन. ओ रंगीला रे. पलकों के झूले से सपनों की डोरी प्यार ने बांधी जो तूने वो तोड़ी. खेलिए कैसा रे साथी दिया तो झूमे है रोए है बाती. कहीं भी जाए रे रोए या गाए रे चैन न पाए रे किया. वहाँ रे प्यार वहाँ रे रंगीला रे तेरे रंग में यूं रंगा है मेरा मन. छलिया रे ना बुझे है किसी जल से ये जलन. ओ रंगीला रे. थैंक यू समीर. थैंक यू वैशाली. मैंने तो सींची रे तेरी ये राहें बाहों में तेरी क्यों औरों की बाहें. कैसे तू भूला वो फूलों सी रातें समझी जब आँखों ने आँखों की बातें. भाव घर छूटा रे सपना है टूटा रे फिर भी तू रूठा रे पिया. वहाँ रे प्यार वहाँ रे रंगीला रे तेरे रंग में यूं रंगा है मेरा मन. छरिया रे ना बुझे है किसी जल से ये जलन. ओ रंगीला रे रंगीला रे. थँक्यू संदीप. लग जा गले अजून व्हायचंय. ते ॲक्च्युली आज मी नव्हतं घेतलं पण मला बरेच जण सांगतायत लग जा गले म्हण, सो मी ट्राय करते. याच्या पुढचं एक जे गाणं आहे ते तुम्हाला सगळ्यांना छोटंसं सरप्राईज आहे. ह्याच्या पुढचं जे गीत आहे ते माझी मुलगी आपल्या समोर सादर करणार आहे. हिचं नाव आहे स्वरा आणि ती 7 वर्षाची आहे. तर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते तिच्याबद्दल की वय वर्ष 4
असल्यापासून ती लता मंगेशकरांची गाणी खूप आवडीने ऐकते. म्हणजे कौतुक म्हणून नाही, पण आजच्या पिढीने सुद्धा ही जुनी गाणी ऐकावीत, शिकावीत असं आपल्या सगळ्यांना खूप वाटत असतं. तर ती खूप आवडीने गाणी ऐकायचा प्रयत्न करते. म्हणायचा किंवा शिकायचा प्रयत्न अजून तेवढा चालू नाही झालेला, पण ऐकायचा प्रयत्न करते. तर ती आता एक खूप सुंदर गाणं आपल्या समोर सादर करणार आहे. हाय एव्हरीवन, कसे आहात? सो मी आज गाणं गाणार आहे, एक प्यार का नगमा है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. La 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 la, la 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 la. कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है. जीवन का मतलब तो आना और जाना है. दो पल के जीवन में एक उम्र चुरानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. Thank you, Vaidehi. La 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 la, la 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 la
आय होप स्वराचा हा प्रयत्न सगळे जण गोड मानून घेतील. ती अजून शिकतेय, पण तिने ही इच्छा व्यक्त केली माझ्याकडे. हीच माझ्या दृष्टीने आज खूप मोठी गोष्ट आहे की तिला पण हे गाणं गायची इच्छा झाली. पुढचं गाणं आहे जब जब फूल खिले या चित्रपटातलं, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं. मला बरेच जण म्हणतायत लग जा गले म्हण, तर माझ्याकडे खरं सांगू आता ट्रॅक अवेलेबल नाहीये, तर मी नुसतं म्हणायचा प्रयत्न करते एक अंतरा. हमको मिली है आज घड़िया नसीब से, हमको मिली है आज घड़िया नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से,
शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले से पास आइए कि हम नहीं आएंगे बार बार, बाहें गले में डाल के हम रोल जार जार, आँखों से फिर ये प्यार की बरसात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले से माफ करा, मी एक कडवं लाईन म्हटले, पण हे गाणंच असं आहे ना की एकदा गायला सुरुवात केली की थांबवत नाही. हे सगळ्यांच्या आवडीचं गाणं, असं एकही माणूस नसेल की ज्याला हे गाणं आवडत नाही. इट्स व्हेरी मेलोडियस अँड व्हेरी स्वीट सॉन्ग. पुढचं गाणं आहे कुदरत या चित्रपटातलं. आर.डी. बर्मन यांचं संगीत आहे. हेमा मालिनी आणि राजेश खन्ना यांच्यावरती चित्रित केलेलं आहे. तूने ओ रंगीले कैसा जादू किया, तूने ओ रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया. तूने ओ रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया. बाहों में छुपा के क्या किया रे पिया, ओ तूने ओ रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया. हेलो प्रसाद दादा, हेलो पुष्पिता, थँक्यू. हेलो, थँक्यू राणी सर. हाय श्रुती. पास बुला के गले से लगा के तूने तो बदल डाली दुनिया. नए हैं नजारे, नए हैं इशारे, रही ना वो कल वाली दुनिया. पास बुला के गले से लगा के तूने तो बदल डाली दुनिया. नए हैं नजारे, नए हैं इशारे, रही ना वो कल वाली दुनिया. सपने दिखा के क्या किया रे पिया, ओ तूने ओ रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया. थँक्यू आदिती वहिनी, थँक्यू नंदिनी वहिनी, थँक्यू साधना जी. ओ मेरे साजन कैसी ये धड़कन शोर मचाने लगी मन में, जैसे लहराए दरिया का पानी, लहर उठे मेरे तन में.
थँक्यू सो मच सगळे. पुढचं गाणं आहे अगर तुम ना होते या चित्रपटातलं. R.D. बर्मन पुन्हा एकदा संगीतकार, रेखा आणि राजेश खन्ना यांच्यावरती चित्रित केलेलं. हे गाणं माझंही अगदी पर्सनल फेवरेट आहे, म्हणून मी आज हे गाणं सिलेक्ट केलं. हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. हमें और जीने की चाहत ना होती, हमें और जीने की चाहत ना होती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. हमें और जीने की चाहत ना होती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. तुम्हें क्या बताऊं कि तुम मेरे क्या हो, मेरी जिंदगी का तुम ही आसरा हो. तुम्हें क्या बताऊं कि तुम मेरे क्या हो, मेरी जिंदगी का तुम ही आसरा हो. मैं आशा की लड़ियां न रहती रोती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. हमें और जीने की चाहत ना होती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. थँक्यू शालिनी. हाय विकास. थँक्यू जगदीश काका. थँक्यू अजित दादा. हर एक गम तुम्हारा सहेंगे खुशी से, करेंगे न शिकवा कभी भी किसी से. हर एक गम तुम्हारा सहेंगे खुशी से, करेंगे न शिकवा कभी भी किसी से. जहाँ मुझ पे हंसता खुशी मुझ पे रोती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. हमें और जीने की चाहत ना होती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. थँक्यू विष्णू भैया, श्वेता, दिनेश. हॅलो.
थँक्यू बाबा. हाय साधना. हॅलो हॅलो विदुला. दिनेश म्हणतात अभिमान मधलं एखादं गाणं. त्याच्या आधी मला मेरा साया मधली कोणीतरी, मला वाटतं संपदा मेरा साया मधली फरमाईश केली होती. तू जहा जहा चलेगा. मुखडा मी म्हणून दाखवते. तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा. तू जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा. मेरा साया मेरा साया मेरा साया मेरा साया. कभी मुझको याद करके जो बहेंगे तेरे आंसू. कभी मुझको याद करके जो बहेंगे तेरे आंसू. तो वहीं पे रोक लेंगे उन्हें आके मेरे आंसू. तू जिधर का रुख करेगा मेरा साया साथ होगा. तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा. मेरा साया मेरा साया मेरा साया मेरा साया. वाह, क्या बात है. बढ़िया. मला कुणीतरी बहारो मेरा जीवन भी सवारो फरमाईश केली आहे. मृदुला. मला कडवं आठवणार नाही आता, पण मी मुखडा गायचा प्रयत्न करते. बहारो मेरा जीवन भी सवारो. बहारो मेरा जीवन भी सवारो. कोई आए कहीं से, कोई आए कहीं से. नजारो बहारो मेरा जीवन भी सवारो. बहारो. वाह. Wow, amazing. माधुरी दीक्षितचं मला आता आठवत नाही आहे एकदम गाणं. आठवेल तसं मी म्हणते. अनघा म्हणते की एक मराठी गाणं गगन सदन. ठीक आहे, मी ऍक्च्युली आज फक्त हिंदी गाणी प्लॅन केली होती, पण मला मगाशी पण एक दोघं जण म्हणाले की मराठी एखादं होऊन जाऊ देत, तर मी गगन सदन म्हणायचा प्रयत्न करते. खरं तर अनघाने मला 10वीचा पेपर दिला अगदी सोडवायला, पण मी प्रयत्न करते. तानपुरा लाव. एक मिनिट. गगन सदन तेजोमय. गगन सदन तेजोमय
गगन सदन तेजोमय गगन सदन वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस मेघाच्या धारातून प्रेमरूप भासतोस कधी येशील चपल चरण कधी येशील चपल चरण वाहिले तुलाच हृदय गगन सदन तेजोमय गगन सदन. मला वाटतं वेळ मला जेवढी दिली होती ती जराशी संपत आली आहे. पुढच्या ज्या फरमाईशी आहेत त्या आपण नक्की पुढच्या परत एकदा मी आपल्याला भेटायला येईनच तेव्हा मी ज्या बाकीच्या फरमाईशी आहेत त्या सगळ्या पूर्ण करायचा प्रयत्न करीन. तर शेवटचं जे गाणं आहे ते किनारा या चित्रपटातलं आहे शेवटचं गाणं. तर शेवटचं गाणं सुरू करायच्या आधी मी पुन्हा एकदा स्नेहमंच आणि फाईट अगेन्स्ट करोना या ग्रुपचे सर्वेसर्वा श्री किशोर सरपोतदार आणि आपले अजितदादा कुमठेकर यांचे मी परत एकदा आभार मानते. आणि आज तुम्ही सगळेजण जे काही माझ्या विनंतीला मान देऊन माझी गाणी ऐकण्यासाठी आज इथे उपस्थित राहिलात तर मी खरंच सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद देते. हा माझा आज पहिला प्रयत्न होता फेसबुक लाईव्ह करायचा. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. तुमची घरात बसून तुम्ही कंटाळला असाल तर तुमचं मी थोड्याफार का प्रमाणात होईना 1 तास मी मनोरंजन करू शकले असेल. तर शेवटचं गाणं मी घेते किनारा या चित्रपटातलं. गुलजार साहेबांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होता आणि म्युझिक अर्थात RD बर्मन, स्वर लता मंगेशकर. चेहरा ये
सगळ्यांना थँक्यू अजित दादा. माझ्या सुद्धा हा सेशन खूप खूप लक्षात राहील, कारण कसं असतं स्टेजवर परफॉर्म करताना असे इन्स्टंट रिॲक्शन्स फार कमी मिळतात. आत्ता मी तुमच्याबरोबर जी जोडले गेली आहे तर मला सगळ्यांच्या लाईव्ह रिॲक्शन्स बघायला मिळत आहेत. तर खूप छान वाटतंय आणि सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद. माझा हा परफॉर्मन्स आय होप तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला असेल. अजून मला वाटतं काही फरमाईशी राहिल्या माझ्याकडून, तर मी आय प्रॉमिस आपण परत काही दिवसांनी भेटूयात तुमच्या फरमाईशी घेऊन, एक नवीन सुंदर विषय घेऊन, सुंदर थीम घेऊन. तर आय प्रॉमिस यू परत आपण भेटूया. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या, घरात राहा, स्टे सेफ. तुला काही बोलायचं आहे? सगळे प्लीज घरात राहा, स्टे सेफ, स्टे हेल्दी. बाय. थँक्यू सो मच.